गाड्या परत पाठवल्या त्यांच्या आणि आपल्या उमेदवाराचं स्वागत होते, जल्लोषामध्ये स्वागत होते। लोकसभेमध्ये आदरणीय राजाभाऊ वाजे कमीत कमी 3 लाखाच्या फरकाने राजाभाऊ वाजे विजयी झाल्याशिवाय राहणार नाही। साहेब, या ठिकाणी अनेक दिवसापासून भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, परंतु अनेक मागच्या खासदारांनी अनेक विकास कामांचे भूमिपूजन केले। लॉजिस्टिक पार्क असेल, IT पार्क असेल, गोदावरी प्रदूषणाचा मुद्दा असेल, सिन्नर फाटा ते द्वारका उड्डाण पूल असेल, पाडुर्लीचा कृषी हब असेल, इंदिरानगरचे बोगदे असतील, अनेक कामांचे भूमिपूजन केले, पण एक काम सुद्धा अजून पूर्ण झालेलं नाही। फक्त पेपरला बातमी द्यायची, भूमिपूजन झालं, प्रत्यक्षात काम कुठलंही पूर्ण केलेलं नाही। त्यामुळे हेमंत गोडसे सामाजिक दृष्टीने तर खचलेला आहे। त्यांचा एक व्हिडिओ सर्व नाशिक मध्ये फिरतोय, पारूला पप्पी दे, आणि हा म्हणून हेमंत गोडसे हा चेष्टेचा विषय झालेला आहे। आणि म्हणून निष्ठावान उमेदवार राजाभाऊ वाजे यांना प्रचंड बहुमताने विजयी कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार वाजे साहेब आपल्याशी संवाद साधताय। एकदा जोरात त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करा। आजच्या या सभेसाठी उपस्थित असलेले पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, आदरणीय संजयजी राऊत साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे सर्वच नेते, समोर बसलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक, माता भगिनी आणि बंधूंनो, लोकसभेचा नाशिकचा उमेदवार म्हणून माझी निवड आदरणीय पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांनी केली। आणि जसं आपल्याला नवल वाटलं तसं मला या आश्चर्याचा धक्का बसला। आणि मग विचार करताना मी विचार करत होतो की 2014 साली आपल्याला उमेदवारी विधानसभेची दिली, आपल्याला आमदार केलं। 2019 साली पुन्हा बोलून उमेदवारी दिली, परंतु मी त्यांचा विश्वास सार्थ ठरू नाही शकलो। आणि अचानकपणे जेव्हा माझं नाव आलं तेव्हा मी विचार केला की याच्या मागचं कारण काय असावं। मग विचार करता करता मी 2014 सालापर्यंत पोहोचलो।
आणि 2014 साली जेव्हा मी विधानसभेची उमेदवारी मागण्यासाठी आदरणीय साहेबांकडे गेलो होतो, तेव्हा साहेबांनी मला विचारलं होतं की तुम्ही शिवसेनेत किती दिवस राहाल. आणि तेव्हा मी साहेबांना सांगितलं होतं की तुम्ही आणि मी असेपर्यंत मी शिवसेनेत राहील. मला वाटतं त्या निष्ठेचं फळ म्हणून, एक निष्ठावान शिवसैनिक म्हणून मला लोकसभेसारखी एक मोठी उमेदवारी आदरणीय साहेबांनी न मागता दिली. हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आज 50वा दिवस आहे. मी आपल्या सर्वांचे आशीर्वाद घेत आपल्यापर्यंत आलो आहे. निवडणूक मोठी आहे, आपल्याला कामही मोठं करायचंय, परंतु काम करत असताना आपल्या उमेदवारीबद्दल, माझ्या उमेदवारीबद्दल बरीचशी चर्चा सोशल मीडियावर होत होती आणि ती चर्चा माझ्या पेहरावावर, मी ग्रामीण भागातला असल्यामुळे याच्यावर बरीचशी चर्चा झाली. परंतु तुमच्याकडे उमेदवारच नव्हता तर माझी चर्चा का करत होते तुम्ही? आणि मी जेव्हा तोडीस तोड उत्तर दिलं, आता एक 2-4 दिवसापासून एक नवीन चर्चा सुरू झाली. पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, आदरणीय संजयजी राऊत साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे सर्वच नेते, समोर बसलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक, माता भगिनी आणि बंधूंनो, लोकसभेचा नाशिकचा उमेदवार म्हणून माझी निवड आदरणीय पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांनी केली. आणि जसं आपल्याला नवल वाटलं तसं मला या आश्चर्याचा धक्का बसला. आणि मग विचार करताना मी विचार करत होतो की 2014 साली आपल्याला उमेदवारी विधानसभेची दिली, आपल्याला आमदार केलं. 2019 साली पुन्हा बोलून उमेदवारी दिली, परंतु मी त्यांचा विश्वास सार्थ ठरू नाही शकलो. आणि अचानकपणे जेव्हा माझं नाव आलं, तेव्हा मी विचार केला की याच्या मागचं कारण काय असावं. मग विचार करता करता मी 2014 सालापर्यंत पोहोचलो. आणि 2014 साली जेव्हा मी विधानसभेची उमेदवारी मागण्यासाठी आदरणीय साहेबांकडे गेलो होतो, तेव्हा साहेबांनी मला विचारलं होतं की तुम्ही शिवसेनेत किती दिवस राहाल. आणि तेव्हा मी साहेबांना सांगितलं होतं की तुम्ही आणि मी असेपर्यंत मी शिवसेनेत राहील. मला वाटतं त्या निष्ठेचं फळ म्हणून, एक निष्ठावान शिवसैनिक म्हणून मला लोकसभेसारखी एक मोठी उमेदवारी आदरणीय साहेबांनी न मागता दिली. हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आज 50वा दिवस आहे. मी आपल्या सर्वांचे आशीर्वाद घेत आपल्यापर्यंत आलो आहे. निवडणूक मोठी आहे,
आपल्याला कामही मोठं करायचंय, परंतु काम करत असताना आपल्या उमेदवारीबद्दल, माझ्या उमेदवारीबद्दल बरीचशी चर्चा सोशल मीडियावर होत होती आणि ती चर्चा माझ्या पेहरावावर, मी ग्रामीण भागातला असल्यामुळे याच्यावर बरीचशी चर्चा झाली. परंतु तुमच्याकडे उमेदवारच नव्हता तर माझी चर्चा का करत होते तुम्ही? आणि मी जेव्हा तोडीस तोड उत्तर दिलं, आता एक 2-4 दिवसापासून एक नवीन चर्चा सुरू झाली की आपण आपलं काही काम असेल तर सिन्नरला जाणार का? हर्सुलच्या माणसाने, ठाण्यापाड्याच्या माणसाने सिन्नरला कसं जायचं? मी मागील 2 सभेत मी माझं उत्तर दिलंय की मी काम करताना गंगेच्या किनारी बसून काम करेल, आणि जे मतदारसंघ आहेत, त्र्यंबकेश्वर तालुका असेल, इगतपुरी तालुका असेल, या सर्व भागात महिन्यातून 1 दिवस न चुकता जाऊन बसणार आहे. त्याच्यामुळे त्याबाबत तुम्ही काळजी करायची आवश्यकता नाही असं मला त्यांना सांगायचं. आणि म्हणून आपल्याला आता देशभरात राजकारण काय चाललंय याबाबत आदरणीय साहेब सांगतीलच, परंतु शेतकऱ्यांचे प्रश्न, सर्वसामान्य कष्टकऱ्यांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न हे सोडवण्यासाठी हे सरकार योग्य असं ठरलेलं नाही. 10 वर्षापूर्वी आपल्याला स्वप्न दाखवले गेले. आपल्यालाही असं वाटत होतं की कुणीतरी देवदूत आलाय आणि आपल्या सर्व समस्या आता दूर होणार. परंतु 5 वर्ष गेले, त्याच्याही नंतर 5 वर्ष गेले आणि आता त्यांचं खरं रूप आपल्याला दिसायला लागलेलं आहे. मी एकच उदाहरण तुम्हाला देतो आणि थांबणार आहे, कारण साहेबांचं, आदरणीय राऊत साहेबांचं आपल्याला ऐकायचंय. मी 4 दिवसापूर्वी इगतपुरीला प्रचारासाठी जात असताना एक मोठं होर्डिंग मला रस्त्यात दिसलं आणि त्याच्यावर पंतप्रधानांचा फोटो आणि त्याच्या पुढे लिहिलं होतं, 80 कोटी लोकांना मोफत धान्य आजपर्यंत देतो आहोत आणि इथून पुढे देत राहू. हा विकास झाला का? जर आजपर्यंत तुम्ही 80 कोटी लोकांना धान्य दिलं फुकट, तर आणि आता इथून पुढे तुम्हाला द्यायचंय, मग आपण कसं काय म्हणायचं की ते 80 कोटी लोक हे पॉवर्टी लाईनच्या वर आलेले आहेत? लोकसंख्या तर तेवढीच दिसती, 80 कोटी लोक तेवढेच दिसतात. आणि म्हणून मला असं वाटतं की खोट्या घोषणा हे करायपेक्षा खरं काम करायचं असेल तर महाराष्ट्राची महाविकास आघाडी आणि ज्याला भारतात इंडिया आघाडी असं म्हणतात, त्या महाविकास आघाडीला आणि इंडिया आघाडीला मत दिलं पाहिजे. कामगारांचे कायदे असतील, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचा विषय असेल, या सर्व गोष्टी सांगितलं. राजाभाऊ वाजे यांनी सांगितलं की ते खासदार म्हणून कोणती कामं करणार आहेत. त्यांच्या समोर नाशिकच्या विकासाचं काय लक्ष्य आहे, काय दृष्टी आहे. गेल्या 10 वर्षात ज्यांना इथे आपण खासदारकीची संधी दिली त्यांनी काय केलं हा आजही आपला पुढे प्रश्न आहे. त्यांना 50 खोकी मिळाली, 100 खोकी मिळाली, अजून काय मिळालं हा त्यांचा प्रश्न आहे.
आज माननीय उद्धव साहेब इथे उपस्थित आहेत, पण या देशाचे पंतप्रधान मिस्टर फेकू आपण म्हणताय, मिस्टर फेकू हे सुद्धा नाशिकमध्ये होते, हे सुद्धा नाशिकला होते, निफाड तालुक्यातल्या पिंपळगावला गेले, भाड्याची माणसं तिथे आली, भाषण करता करता समोरून एक तरुण शेतकरी उठला आणि त्याने प्रश्न विचारला की प्रधानमंत्री जरा कांद्यावर बोला, कांद्याच्या प्रश्नावर बोला, शेतकऱ्यांचे जे हाल चालू आहेत कांदा निर्यात बंदीनंतर त्याच्यावर बोला. तेव्हा या देशाच्या पंतप्रधानानं त्याच्याकडे रागानं पाहिलं, डोळे वटारून पाहिलं आणि फक्त भारत माता की जय, जय श्रीराम असा घोषणा देऊन निघून गेले. अरे भारत माता ही का तुमची खाजगी प्रॉपर्टी आहे? तो शेतकरी सुद्धा भारत मातेचाच लेकरू आहे, तो शेतकरी सुद्धा श्रीरामाचाच भक्त आहे. तुम्ही पंतप्रधान म्हणून या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकत नसाल, कांदा उत्पादकांचे प्रश्न सोडवू शकत नसाल आणि फक्त थापा मारून निघून जात असाल, तर या थापाड्याची या देशाला गरज नाही. 4 जून नंतर आपल्याला त्यांना घरी बसवायचं आहे. नरेंद्र मोदी येणार आणि त्यांना आमचे शिवसैनिक काही प्रश्न विचारतील म्हणून निफाड मधल्या आमच्या अनेक शिवसैनिकांना पोलिसांनी नजरबंद करून ठेवलं, अटका केल्या. नरेंद्र मोदी शिवसेनेला अशा प्रकारे घाबरतात, महाराष्ट्राला घाबरतात, शिवसैनिकांना घाबरतात. या देशात प्रचंड प्रमाणामध्ये बेरोजगारी, या देशाची अर्थव्यवस्था साफ कोलमडलेली आहे. तरी सुद्धा नरेंद्र मोदींना एक प्रकारची घमेंड आहे की माझ्याशिवाय या देशाला पर्याय नाही, मी म्हणजे देश, मी म्हणजे इंडिया, मी म्हणजे सर्व काही. ही घमेंड उतरवायची वेळ आता आलेली आहे. नव्या भारताचा नवा मंत्र मोदीने दिलेला आहे. आपल्याला सांगू इच्छितो, हा नवा मंत्र काय आहे की या देशामध्ये कामधंदा मंदम, मंदी प्रचंडम, जिंदगी झंडम, फिर भी घमंडम, फिर भी घमंडम. अरे कसली घमेंड आली आहे तुम्हाला? या देशाची जनता तुम्हाला सत्तेवरून खाली खेचायला निघालेली आहे. आज नरेंद्र मोदी सकाळी पिंपळगावला होते, नंतर इथून ते मुंबईला कल्याणला गेले, कल्याणवरून ते मुंबईमध्ये आता रोड शो करतायत. अख्खी मुंबई त्या रोड शो साठी आज बंद करून ठेवलेली आहे. ट्रेन बंद केलेल्या आहेत, मेट्रो बंद केलेली आहे. गेल्या 1 महिन्यामध्ये मोदींनी महाराष्ट्रामध्ये 28 सभा घेतल्या आणि मुंबईमध्ये आज रोड शो घेत आहेत. शिवसेनेमुळे नरेंद्र मोदींना रस्त्यावर यावं लागलं, लक्षात घ्या. पण तुम्ही कितीही रोड शो घ्या, किती सभा घ्या, हा महाराष्ट्र आता तुमच्या पाठीशी उभा राहणार नाही. महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे नरेंद्र मोदींची सभा झाली आहे त्या तिथे भारतीय जनता पक्षाचा पराभव होणार आहे. त्या प्रत्येक ठिकाणी शिवसेनेचा महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकणार आहे. हे तुम्हाला मी आता खात्रीनं सांगतो. नरेंद्र मोदींनी 1 वर्षापूर्वी कर्नाटकामध्ये 27 सभा घेतल्या आणि 28 रोड शो केले. जिथे जिथे नरेंद्र मोदी गेले त्या सर्व ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा पराभव झाला आणि त्यांचे 14 मंत्री सुद्धा पराभूत झाले. त्याच्यामुळे नरेंद्र मोदी आले म्हणजे भारतीय जनता पक्ष जिंकला, गद्दार जिंकले असं होणार नाही. या नाही ते राजाभाऊच्या विरुद्ध उभे राहून दाखवा. काय राजाभाऊच्या विरुद्ध उभे राहून दाखवा. 400 जागा जिंकण्याचा अहंकार.
400 जागा जिंकणार, 400. उद्धव साहेबांनी त्याच्यावर चांगलं उत्तर दिलंय. 400 पार नाही, अबकी बार भाजपात तडीपार, अबकी बार भाजपात तडीपार. अरे निवडणुका फक्त पैशावर जिंकता येत नाहीत. परवा या नाशिकमध्ये एक हेलिकॉप्टर उतरलं. कुठे आहे ते हेलिपॅड मला माहित नाही, पण नाशिकमध्ये उतरलं. या महाराष्ट्राचे घटनाबाह्य मुख्यमंत्री हेलिकॉप्टर मधनं काय बॅगा, खोके आणि बॅगा लोकांना माहिती आहे. त्या हेलिकॉप्टर मधून 19 बॅगा उतरल्या. आपण त्या संदर्भातला एक व्हिडिओ सुद्धा लोकांसमोर आणला. 19 बॅगा म्हणजे 19 कोटी रुपये त्याच्यामध्ये होते. या 19 बॅगामध्ये काय तुमचे चड्डे आणि बनियन होते काय? काय होतं त्या बॅगेमध्ये? कोणासाठी आणलाय 19 बॅगा? आमचा पराभव करण्यासाठी आणला? अरे हा तुमचा पापाचा पैसा आमचा पराभव करू शकत नाही, लक्षात घ्या. तेव्हा मित्रांनो, या महाराष्ट्रामध्ये परिवर्तनाची लाट आलेली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा महाराष्ट्र एका क्रांतीच्या दिशेनं निघालेला आहे. एक लढवय्या नेता, एक संघर्ष करणारा नेता नरेंद्र मोदी, अमित शहा या महाराष्ट्राचे दुश्मन, त्यांच्या विरोधामध्ये उद्धव ठाकरे यांनी जी मशाल पेटवलेली आहे, ती मशाल आता या महाराष्ट्राला नवी दिशा दाखवल्याशिवाय राहणार नाही. मी आपल्याला इतकंच सांगेन, साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. हिंदवी स्वराज्य निर्माते राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की. अरे जय भवानी. उद्धव साहेब आगे बढ़ो. अरे बुलंद शिवसेनेची हिंदू हा तुझा धर्म जाणून घे, हेच मर्म जीवन कर त्यास तू बहार. दुष्ट शक्ती जाळण्या मार्ग स्पष्ट दावण्या, शिवसेनेची पेटली मशाल. जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मी नेहमी माझ्या भाषणाची सुरुवात जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो अशी करतो. पण ही देशाची निवडणूक आहे आणि देश वाचवायचा आहे, म्हणून मी देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो अशी केली. आता काही जण त्याच्यावरनं टीका करतायत. बघा, यांच्या भाषणाच्या सुरुवातीतला हिंदू शब्द गेला. अरे काय हिंदू देशभक्त नाही असं तुम्हाला म्हणायचंय काय? हे सगळे देशभक्त आहेत माझे, आणि हे देशभक्तच मोदींची हुकुमशाही गाडून टाकणार आहेत. विषय अनेक आहेत, किती विषयावरती किती बोलायचं, पण काही गोष्टी आवर्जून बोलणं भाग आहे. जो उल्लेख संजय राऊत आपण केलात, आज आपले मोदीजी सुद्धा नाशिकमध्ये होते. आता त्यांना खरंच मला असं वाटतं एवढा ताण पडलाय मनावर. मध्ये कोणीतरी सांगितलं की ते झोपतच नाही. आता झोपले नाही किंवा झोप अपुरी झाली तर असं डॉक्टर सांगतात की मेंदूवरती परिणाम होतो आणि लोक काही वेळेला भ्रमिष्ठासारखे बोलायला लागतात. मोदीजी, तुम्हाला कदाचित कल्पना नसेल की स्वतः हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची जबाबदारी माझ्यावरती सोपवली. तरी देखील काही पावटे माहिती आहेत ना काय असतात? त्याच्या आधी एक शब्द जोडतात, पण मला जोडायचा नाही. पावट्याचा गुणधर्म तुम्हाला माहिती आहे. हे पावटे आपल्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणतात. ते शिवसेनेला जे नकली म्हणतात हे पावटे.
त्यांना कुठे मोड फुटलेत माहिती नाहीत मला. आणि इथपर्यंत मजल गेले की हिंदू हृदय सम्राटांचा मी पुत्र, तेलंगणाची निवडणूक आणि त्या तेलंगणाच्या भाषणामध्ये हे मला नकली संतान म्हणालेत. मोदीजी, मी माझं बर्थ सर्टिफिकेट तुमच्याकडे मागितलं आणि तेवढी तुमची लायकी पण नाहीये. तुम्ही कोणी ब्रह्मदेवाचे बाप नाही आहात, तुम्ही ब्रह्मदेवाचा अवतार तर बिलकुल नाही आहात. आणि हा महाराष्ट्र आज माझं तुम्ही सगळं चोरलत ना. चोराच्या हातात धनुष्यबाण दिलंय, पण मशाल बघा कशी पेटलेली आहे. मग त्यांना प्रश्न असा पडलाय की संपूर्णपणे देशाची फौज मोदींकडे आहे. भाजपची सगळी तीनपाटापासून मोठी भांडी कुंडी वाजणारी ही त्यांच्याकडे आहेत. तरी सुद्धा उद्धव ठाकरेला ते घाबरतात, कारण तुमच्या रूपाने माझ्या भोवती जे एक शिवसेना प्रमुखांचे आणि माझ्या माचं जे आशीर्वादाचं कवच आहे, हे मोदी तुम्ही काय तुमच्या कित्येक पिढ्या राजकारणात, मी बोलतो, मी वैयक्तिक कोणाचं काढत नाही, कारण राजकारणामध्ये भाजपला पोरच होत नाहीत. आणि म्हणून त्यांना सगळी नकली संतानं म्हणजे आपल्याकडचे सुद्धा गद्दार मांडीवरती घ्यावे लागलेत. सगळे म्हणजे एका बाजूला भ्रष्टाचाराचे आरोप करायचे. 70,000 कोटीचा उपमुख्यमंत्री, तर मुख्यमंत्री कितीचा असेल? हे सगळे नकली संतानं तुम्ही, कारण तुम्हाला मोदीजी राजकारणामध्ये पोरच होत नाही. आणि म्हणून आणखीन एक त्यांनी एक नकली संतान मांडीवरती घेतलं, ते तर फारच निघालं वाह्यात. प्रफुल्ल पटेल. आज मोदीजी आले होते, माझ्यासमोर सगळे बसलेत, गांधी टोपी घातलेले शेतकरी दादा आहेत बहुतेक, हो ना रे? मी काल महाराजांचा जिरेटोप, आज माझ्या शेतकऱ्याची गांधी टोपी. रोज टोप्या बदलणारा माणूस हा देशाचा पंतप्रधान पाहिजे तुम्हाला? आणि प्रफुल्ल पटेलना सांगतोय की पटेल, तुम्ही वाटेल त्याच्या डोक्यात माझ्या महाराजांचा जिरेटोप घालू नका. जरी तुम्ही प्रफुल्ल पटेल असलात तरी महाराष्ट्र तुम्हाला आपटेल. आणि कोणाच्या डोक्यावरती ठेवता तुम्ही? मोदींच्या. काय पात्रता काय त्यांची माझ्या महाराजांच्या बरोबरी करायची? कुठे आहे त्यांची जरा तरी पात्रता आहे? जे आमचे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांना आम्ही दैवत मानतो, त्यांचं राज्य कसं चालत होतं? कोणी महिलेवरती अत्याचार केला तर जिथल्या तिथे त्याचे हातपाय तोडायचे. मग तो रांजाचा पाटील असेल नंतर आणखीन कोणी असेल. आणि मोदी काय करतायत? एक तर मणिपूरमध्ये महिलांची कशी धिंड निघाली तुम्हाला माहितीये? तिकडे जातच नाही, जायची हिंमत नाही ना मोदींची ना त्या शहांची. म्हणजे जिथे माझे छत्रपती शिवाजी महाराज महिलांचा कोणी अपमान केला, महिलेवरती कोणी अत्याचार केला, तरी त्याचा शिरच्छेद करायचे. मोदी तुम्ही तर जाऊ शकत नाही. तुम्ही महाराजांच्या जिरेटोपाला हात काय त्याचं दर्शन सुद्धा घेण्याची तुमची पात्रता नाहीये. बरं, मोदी कोणाचा प्रचार करतात? इकडे जो उमेदवार उभा आहे त्याचं काहीतरी व्हिडिओ फिरताय. मग असा ज्या व्यक्तीचा उमेदवार आहे तो महाराजांचा जिरेटोप घालू शकतो? कर्नाटकामध्ये तो प्रज्वल रेवण्णा, नाव ऐकलं असेल तुम्ही, बलात्कार करणारा माणूस, महिलांवरती अत्याचार करतानाचे व्हिडिओ काढणारा माणूस. आणि मोदी निर्लज्जपणाने सांगतायत की या रेवण्णाला मत म्हणजे मोदींना मत. हे माझ्या महाराजांची बरोबरी होऊ शकते? हा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि माझ्या महाराष्ट्राचा अपमान आहे. प्रफुल्ल पटेल आज कदाचित बोलले तसं ऐकलं की महाराजांचा अपमान करण्याची आमची तशी काही नव्हती, पण यापुढे दक्षता घेऊ. म्हणजे तुम्हाला सुद्धा कळलंय
की तुम्ही ज्यांच्या डोक्यामध्ये महाराजांचा जिरेटोप घातला ते डोकं त्या लायकीचं नाहीये, अजिबात लायकीचं नाहीये. अरे शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला देखील हात लावू नका हे सक्त आदेश देणारे महाराज कुठे? आणि नाशिकमध्ये येऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अडकवून ठेवणाऱ्यांचे नतद्रष्ट सरकार कुठे? आज इकडे कांदा उत्पादक शेतकरी आलेत का रे? अहो पोलिसांना मी विचारतो, यांना का नाही अडवलात? हे कसे आले माझ्या समेत? कारण ही माझी माणसं आहेत, ही माझी माणसं आहेत. आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा सांगतोय, मी जी लढतोय ती माझी लढाई नाही, मी तुमची लढाई लढतोय, तुमच्या सगळ्यांची लढाई लढतोय मी. आणि तुमच्या भरोशावरती मी या हुकुमशहाच्या समोर उभा राहिलेलो आहे. आणि मी त्यांना आव्हान देतोय की आज तुम्हाला मुंबईमध्ये रस्त्यावरती आणलेलं आहे, या माझ्या छत्रपती शिवरायाच्या महाराष्ट्राचा जो अपमान करेल त्याला आम्ही गुडघे टेकायला लावल्याशिवाय राहणार नाही, हे आम्ही महाराजांची शपथ घेऊन मैदानात उतरलेलो आहोत. पण यांच्या मनामध्ये आकस किती आहे? हा माझा कांदा उत्पादक शेतकरी महाराष्ट्राचा आहे, त्याच्यावरती निर्यात बंदी आहे. निर्यात जर का काढली तर कर लावतात, पण स्वतःच्या गुजरातमध्ये निर्यात बंदी उठवून त्यांना निर्यातीची परवानगी देता तुम्ही का? तुम्ही हा भेदभाव का करताय? मग जर तुम्ही हा भेदभाव करत असाल गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये, तर हा महाराष्ट्र पुरेसा आहे तुम्हाला परत गुजरातमध्ये पाठवून द्यायला. हा महाराष्ट्र पाठवून देईल तुम्हाला परत गुजरातमध्ये. आणि मी माझ्या शेतकऱ्यांना वचन देतोय, पैसे किती फेकू देत? अरे गद्दाराला 50 खोके देता आणि माझ्या कांदा उत्पादकाला कांद्याला भाव देत नाही तुम्ही. या नाशिक मधल्या एका कांद्याला 50 खोके दिलेत ना तुम्ही? दिले ना, गद्दारी केली म्हणून त्याला 50 खोके दिले. पण तुम्ही आता शेतकरी बनून तुमची ताकद दाखवली पाहिजे. मी तुम्हाला वचन देतो, आपल्या इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर तुमचा हिताचा निर्णय मी घेतल्याशिवाय राहणार नाही, माझं तुम्हाला वचन आहे. नाहीतर सरकार कोणाच आहे? मोदी जे काय फिरतात शहनशाह सारखा आणि आमच्यावरती टीका करतात. मी कालच्या सभेत सुद्धा बोललोय, त्यांच्याकडे रेकॉर्ड तीच आहे. जसं पूर्वी ते ग्रामोफोन मध्ये रेकॉर्ड अडकायची, तशी मोदींची पिन अडकले, रेकॉर्ड पुढेच सरकत नाही. घराणेशाही घराणेशाही घराणेशाही. उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री करण्यासाठी लढतोय, शरद पवार सुप्रिया सुळेला मुख्यमंत्री करण्यासाठी लढतायत. अहो निदान आम्ही आमच्या मुलांसाठी लढतोय. आणि मुख्यमंत्री करायचं नाही ते जनता ठरवेल. पण तुम्ही स्वतः किती वेळेला नवरदेव बनून बोल्यावर